तर बच्चू कडू आपल्या भूमिकेवर आणि आपल्या मागणीवर ठाम आहेत। एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये येऊन चर्चा करण्याचं त्यांना आवाहन केलेलं आहे, विनंती सुद्धा केली आहे। मात्र तुम्ही नागपुरातच या आणि इथे चर्चा व्हावी अशी मागणी पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी बोलून दाखवलेली आहे। शिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की तुम्ही थेट निर्णय घ्या आणि त्यानंतर चर्चेची सुद्धा आवश्यकता भासणार नाही, असं त्यांनी सरकारला उद्देशून म्हटलंय। बच्चू कडू यांचं आंदोलन नागपुरात सुरू आहे। 3 दिवसापासूनचं आंदोलन 2 दिवस नागपुरात झाले। आता सरकारकडून पहिल्यांदा सकारात्मक पाऊल उचललं गेलंय। सरकारकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा बच्चू कडू यांना फोन आला आणि थोड्या वेळात मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोन येणार आहे। एक पाऊल पुढे पडलाय सरकारनं, एक हात पुढे दिलाय। स्वागत आहे। चर्चेतूनच मुद्दे निकाली निघतं आणि मला असं वाटतं का त्यांनी मुंबईला मीटिंग घेतल्यापेक्षा नागपूरला घ्यावी आणि नागपूरला मीटिंग जर घेत असाल तर मुख्यमंत्री पाहिजे आणि इथे बावनकुळे साहेब जर आंदोलनस्थळी येत असन तर ते एकटे आले तरी चालतंय, पण निर्णय घेऊन या। बरं, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की शहराच्या आसपास म्हणजे उदाहरणार्थ नागपूर, पुणे, संभाजीनगर त्या परिसरात 1-2 किलोमीटर परिसरामध्ये जे शेतकरी आहेत, फार्म हाऊस असतील, त्यांना त्या शेतकऱ्यांना काही माफी देऊ नका। तुमच्यासारखे जे लोक ज्यांना पगार मिळते, पेन्शन, त्यांना देऊ नका। तुमचा ऑफर काय? तुम्ही उलटे घेताय। बावनकुळे साहेबांना कर्जमाफीची गरज आहे का? अजितदादाला गरज आहे का? बच्चू कडूला गरज आहे का? नाही। मला 70,000 रुपये पगार भेटतं, मी कशी काय कर्जमाफी घेणार? मग असे जे आहे ते काढले पाहिजे। जसं आता नागपूरला लागून जर 1 किलोमीटर परिसरात जर येणे झालेले शेती असन तर त्याला तुम्ही कर्जमाफी कशी देणार? त्याला गरज नाही। मग त्याच्यातले खरे गरीब ते एकही सुट्टा कामा नाही आणि त्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे। बरं, या सगळ्या योजनेला किती खर्च अपेक्षित असं तुम्हाला वाटतं? 30-35 कोटी लागन। बरं, एक पाऊल सरकारनं पुढे घेतलेलं आहे, तुमचं काही एक पाऊल पुढे आहे का? तुम्ही रेल्वे रोको आता करायला निघाले होते, आताच वाट पाहतो सीएम साहेबाचा, नंतर आम्ही तयारी आहोत। रेल्वे रोको जर तुम्ही केला तर मोठ्या प्रकारचे गुन्हे तुमच्यावर लागू शकतात। तयार आहे। इंग्रजकालीन कायदे आहे रेल्वेचे सगळे, त्यांना तेच पुरा शेतकरी गुन्हेगार करायचा आहे ना सीएम साहेबाला, आणि गुन्हेगार करून त्याला बदमाश करायचा आहे, गुंडा म्हणून जाहीर करायचा आहे आणि आली वेळ तर ते बंदूक आहे मारायला लावून गोळ्या, म्हणजे रक्त बांबळ करून पाठवायचं आहे मला। ही रेल लाईन जी आहे नागपूर रेल्वे BNR आहे, बॉम्बे नागपूर बेंगाल रेल्वे लाईन आहे आणि वरून पण एक रेल्वे लाईन येणार आहे उत्तरेकडून दक्षिणेकडची। इथे जर आंदोलन तुम्ही केलं तर देशातली रेल्वे सेवा जी आहे विस्कळीत होऊ शकते। तर आमची जीवन लाईन पूर्ण संपली ना, तुम्ही रेल्वे लाईनची गोष्ट करताय तर आमची जीवन लाईन तशी संपत आहे। बरं, मुख्यमंत्री किती वाजता फोन करणार आहे तुम्हाला? अर्ध्या तासानं। मुख्यमंत्री नागपुरात येणार आहे तुमचे काय मग त्यांना विचारत आहे। बरं, मुख्यमंत्री नागपुरात आल्यावरच सगळं काही होऊ शकतं तोडगा? बैठक असन तर मुख्यमंत्र्यांना यावं, प्रतिनिधी पाठवायचं असेल तर कोणी आलं पाहिजे। एक शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्हाला स्पेशल प्लेनची ऑफर काय दिली का मुंबईत येण्यासाठी? नाही, स्पेशल प्लेन म्हणजे काय असते? एक चार्टर्ड प्लेनची तुम्ही मुंबईत पाहिलं नाही अजून ते? मुंबईत तुम्हाला बोलवलं चार्टर्ड? पहिले आता मला भीती वाटून आली मुंबईत बोलवलं का तुम्हाला? त्यांनी खाली टाकून नाही द्यावं अशी ऑफर दिली होती, मुंबईत बोलवलं होतं का? हो, प्लेन दिलं होतं, विशेष चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था केली होती, ऑफर दिली होती? करणार होते पण आम्ही घबरावलं, म्हटलं येणं मधातच नाही राव ठोस मारून। आपण बघू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थोड्या वेळ चर्चा होणार आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्याशी बोललेले आहे। त्यामुळे एक पाऊल आंदोलकांकडून 3 दिवसानंतर का होईना ते पुढे आलंय, सरकारकडून एक पाऊल पुढे आलेलं आहे। पुढे जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार पुकारलेला आहे। हजारो शेतकऱ्यांसाठी त्यांनी नागपुरात तळ ठोकलाय। जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत नागपुरात मुक्काम ठोकणार असं बच्चू कडूंनी जाहीर केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडूंसोबत फोनवरून संवाद साधणार असल्याची माहिती बावनकुळेंनी दिली होती। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, एकीकडे बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, थेट मुख्यमंत्र्यांनी संवाद साधावा अशी सुद्धा त्यांची मागणी आहे, नेमके ते कधी फोन करणार आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्या वेळात एक पाऊल पुढे टाकत असं म्हटलंय की सरसकट सगळ्यांना कर्जमाफी न देता जे पात्र शेतकरी आहेत आंदोलनस्थळी बोलावत नाही, मुख्यमंत्र्यांना आंदोलनस्थळी बोलावत नाही।
जाय आले आमचे 8 घंटे झाले आणि उद्या जर इथं काही चिघळलं वातावरण त्याला कोण जबाबदार आहे? नाही 6-8 घंटे लागते ना गिरीश भाऊ, 8 घंटे लागन ना, 8 घंटे लागन ना, 8 घंटे लागन ना. जाय आला आम्हाला मुंबईला. नाही ते आचारसंहिते लागले तर काही विषय नाही ना. 8 घंटे आता इथून फ्लाईटच नाही आहे. 7 वाजता फ्लाईट आहे, एकदम फ्लाईट 7 वाजता फ्लाईट आहे आता. गाडी लावायची. आता बरोबर कधी घेतली मीटिंग, तुम्ही बैठक कधी घेतली तर मुंबईला आम्हाला या झाला 8 घंटे लागते गेले, लक्षात घ्या आम्हाला. पण नाही 8 घंट्याचा विषय नाही आहे. 8 घंट्याचा इथं शेतकरी सांभाळणार कोण? सांभाळणार कोण यांना, मोर्चेकरांना? नाही स्थगित नाही होऊ शकत. सगळे आम्ही तर आता रेल्वे रुळावर चाललो. त्रास आम्हाला ठरलंच आहे, ते कफन बांधूनच आलो आम्ही, विषयच नाही. नाही माझं तुम्ही निर्णय, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला पत्र पाठवा ना तुम्ही हे निर्णय घेतले म्हणून या विषयावर. अर्धे विषय तर मुख्यमंत्र्याकडे निर्णय होऊन झाले आहे ना साहेब. मी पाहतो आता, दिवसात येणं शक्य नाही, आम्ही रात्रीचं पाहतो काय करता येईल तर आमचे नेते मंडळीला विचारतो सगळ्यांना. राजूभाऊ आहे, शेतकऱ्यांना उद्या नाही करायला लागेल, आजच करावं लागेल. आज तर बच्चू कडू यांच्याशी गिरीश महाजन यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे. तिकडे येणं होते का नाही मी एकदा विचारून घेतो, कारण आमची नाही ह्या आम्ही ST ना आम्ही गाडीने आलो तर 12 घंटे लागते. एक फ्लाईट सकाळची 8 नाही नागपूरहून 12 घंटे लागतं. जाले 12 घंटे नाही, आला 12 घंटे, 24 घंटे. आणि सकाळी विमान आहे, सकाळचं विमान पकडून किंवा संध्याकाळचं विमान पकडून आज येऊ शकतो आम्ही. ते मी सगळ्यांना विचारतो, कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना, आणि मग सांगतो. मी पहिले विचारून घेतो गिरीश भाऊ, पहिले विचारून घेतो, मग फोन करू. साहब से बात हुई है और हाँ गिरीश महाजन मंत्री महोदय त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांचं आहे का आपण मुंबईला येऊन 32 सचिव तिथं हजर राहणार प्रत्येक खात्याचे, कारण 12 मागण्या आहे, 12 ते 22 मागण्या आहे. 22 मागण्यावर इथे येऊन निर्णय चर्चा होणार नाही, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. आता मुंबईला जायलाच किमान 5-7-8 घंटे लागू शकतं. त्याच्यामुळं ते जायचं का नाही जायचं त्याबाबत आता आम्ही सगळ्यांना विचारून निर्णय घेऊ. हजारो लोकांचा प्रश्न आहे, सरकार तुम्ही चार्टर्ड फ्लाईट का नाही पाठवत? इतकं महत्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसाठी चार्टर्ड फ्लाईट पाठवलं काय प्रॉब्लेम आहे? चार्टर्ड फ्लाईटमध्ये गेलं आणि त्यांनी कुठं ठोकून दिलं आम्हाला, सगळेच गायब केलं.
बावनकुळे म्हणाले की आम्ही सकारात्मक आहोत, तयारी आहे चर्चा करण्याची, मात्र तुम्ही मुंबईला यावं असं ते म्हणाले. त्यांचा मुंबईचा आग्रह का बरं आहे हेच मला समजलं. बाकी आंदोलनात ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतलाय आणि इथं मात्र ते मुंबईला बोलावतोय. काही वेगळं राजकारण असू नये, होऊ नये. आम्ही तिकडे जावं आणि इकडे काहीतरी प्रॉब्लेम हवा शेतकऱ्यांचा, ते थोडं आम्हाला विश्वास वाटत नाही आहे. त्या सगळ्या संदर्भात चर्चा करतो आम्ही सगळ्यांसोबत. तर बच्चू कडू यांच्यासोबत गिरीश महाजन यांनी संवाद साधलेला आहे. मुंबईला येण्याची विनंती गिरीश महाजन यांनी बच्चू कडू यांना केली आहे. आम्ही म्हणणार पण नाही, एवढा खुडा पण मी नाही आहे. ते त्या इच्छेचा विषय असतं. पण माझं असं मत आहे का निर्णय त्यांनी घेऊन जर आम्हाला इकडे पाठवलं असतं का आम्ही सर्व एकत्र बसून हे निर्णय घेतले तर कदाचित त्याच्यातून मार्ग निघाला असता. पण त्यांचा आग्रह मुंबईला यायचा आहे. पाहू आता. आम्ही अखेर ताणून आम्हालाही धरायचं नाही आहे. लोकांना विनाकारण तर मी आंदोलन थांबवू शकत नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. आणि गिरीश महाजन यांच्यासोबत नेमकं काय संवाद झाला हे ते सांगतायत. नागपुरात बैठक झाली असती तर बरं झालं असतं. जा याची सोय व्यवस्थित झाली असती. त्याची भीती आता चंद्रपूरला पुन्हा प्रॉब्लेम झाला. गाड्या अडवल्या चंद्रपूरला. तिकडे जर गाड्या अडवल्या आजूबाजूनं तर मग इथं आम्हाला वेगळ्या प्रकारचं समोर जावं लागतं. म्हणजे आक्रमक भूमिका घेताय, कुठेतरी रस्त्यावर अडवल्या जाते वाहन. हा, पोलीसवाल्यांना चाब्या घेऊन हातात खिशात घेतलेल्या आहे. बोलतोय मी इथल्या आयुक्तासोबत. त्यांनी जर त्या सोडल्या नाही तर मग आता आम्हाला पुन्हा दिशा बदलावं लागेल. गिरीश महाजन म्हटले की सगळे सचिव मुंबईत आहे, तुम्ही सगळ्या सचिवांसोबत चर्चा झाली तर GR काढणं सोपं जाईल. तर मग एक पाऊल पुढे घेऊन चर्चा करण्यात काय हरकत आहे? नाही, माझं काय मत आहे, आखरी इथे आंदोलन सोडून आम्ही तिकडे मुंबईला जाऊ का नाही जाऊ हा प्रश्न आहे. आणि आम्ही मुंबईला गेल्यानंतर इकडे काही बदमाशकी करू नये पोलिसांनी. म्हणजे आंदोलन गुंडाळण्याची भाषा करू नये. त्याच्यावरचा विश्वास झाला तर मग आम्ही समोर करू. आश्वासन मिळालं पाहिजे. हाँ, बरोबर. सरकार से बात हुई है अभी कि भाई वो मुंबई आने को बोल रहे हैं. हम ये नहीं चाहते कि हम उधर जाए और इधर आंदोलन खलाश हो. बड़ी मेहनत से आंदोलन खड़ा हुआ है. हम ये नहीं चाहते कि किसान का विश्वासघात हो. और मुझे उम्मीद है सरकार अगर यहाँ आती है नागपुर में तर मुंबईला जायचं की नाही याबाबत सर्वांना विचारून निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. नहीं, आने जाने में 8 घंटे लग जाएंगे ना, ज़्यादा लग जाते 12 घंटे. 12 घंटे में इधर अगर कुछ प्रॉब्लम हुआ तो नाम तो हमारा बेकार होगा. और सरकार ऐसी तो नीतियाँ नहीं कर रही हमारे साथ कि हम उधर जाए और इधर हमें बदनाम किए, आंदोलन ही खत्म करे. तो गिरीश महाजन जी ने क्या कहा फिर आपसे, क्या कहा, कितना समय का वक्त मांगा है आपसे? नहीं, वो तो बोलते सीएम साहब से बात करेंगे. आज PM भी है इधर. हमारा तय होना बाकी है. उनके तरफ से कोई प्रॉब्लम नहीं है. हमारी प्रॉब्लम ये है कि वो नागपुर में आना चाहिए. बात यहाँ अड़ी है और हम चाहते वो नागपुर में आना चाहिए और वो चाहते कि हम मुंबई जाए. तो इसमें अभी रुका है, देखते हम बाकी लोगों से बात करके. कितने देर में आपका मैसेज उन तक पहुंच जाएगा? आधा घंटे में ज़्यादा से ज़्यादा. तर मुंबईबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून मग निर्णय घेऊ. वेगळं राजकारण तर नाही ना अशी कारण आम्हाला शंका येते. नागपुरात बैठक झाली असती तर बरं झालं असतं असंही बच्चू कडू यांनी बोलून सांगितलेलं आहे. मुंबईचा आग्रह का आहे हे कळत नाहीये. सरकारचा मुंबईचा आग्रह नेमका कशासाठी आहे असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय. मुंबईबाबत कार्यकर्त्यांशी काही वेळात चर्चा करून मग निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलंय.